सस्नेह हार्दिक स्वागत। आज आपण पवित्र मरियेच्या मातेच्या जन्मदिनाच्या सणाचा सोहळा साजरा करीत असताना आजच्या या मिसाचे पौरोहित्य करण्यासाठी आपल्याला आपल्या सर्वांच्या परिचयाचे सन्माननीय बिशप बार्थोल बरेटो हे लाभले आहेत। त्यांचे मी आपणा सर्वांच्या वतीने सस्नेह हार्दिक स्वागत करतो। मुंबईचे सहाय्यक बिशप असताना ते धर्मगुरू आणि सर्व श्रद्धावंत लोकांत अतिप्रिय होते। त्यांनी युवकासाठीच्या कार्यात मूलगामी ख्रिस्त सभेच्या कार्यात प्रेरणा देऊन त्यात सहकार्य केले। मुंबई सर्व धर्म प्रांतातील सर्व धर्मगुरूंवर त्यांचे नितांत प्रेम आहे। आता ते नाशिक धर्म प्रांताचे बिशप आहेत। आपल्यावरील प्रेमामुळेच ते नाशिकपासूनचा दूरचा प्रवास करून आज येथे मिस्सा करण्यासाठी आले आहेत। आजच्या मिस्साचे पौरोहित्य करण्यासाठी मी त्यांचे सस्नेह हार्दिक स्वागत करतो। प्रवेश गीत घेऊया। गाऊया गाऊया। आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्यांचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुमच्या अंतर्यामी। प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र राहावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐकाने मी फार पापे केली आहे। माझा अपराध माझा फार मोठा अपराध। नित्य कुमारी धन्य मरिया सर्वदेव व सर्वसंत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी प्रार्थना करा। सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो आमेन। दया याचना करुणा कर रे प्रभुजी।
परमैशाला. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, तुझ्या लोकांना आध्यात्मिक सहाय्य व शक्ती दे. कुमारी मरियेच्या पुत्राचा जन्म म्हणजे आमच्या तारणाची पहाट होती.
तिच्या जन्मदिवसाच्या या सोहळ्यामुळे सार्वकालिक शांतीकडे जाण्याचा आमचा मार्ग सुकर होवो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काल जिवंत राहणार व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. मिखाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू असे म्हणतो, हे बेथलेहम एफ्राता, जरी येहुदाच्या नगरामध्ये तुझी गणना अल्प असली तरी तुझ्यातून एक जण निघेल. तो माझ्यासाठी इस्रायलचा सत्ताधीश होईल. त्याचा उगम प्राचीन काळापासून अगदी अनादी काळापासून आहे. म्हणून प्रसूती वेदना पावणारी प्रसूत होईपर्यंत तो त्यांना परक्यांच्या अधीन करील. मग त्याच्या बंधूचा अवशेष परत इस्रायलच्या वंशजाकडे येईल. तो प्रभूच्या प्रतापाने आपल्या प्रजेचे पालन करील आणि ते निर्धास वस्ती करतील. कारण आता त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोचेल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. स्तोत्र गीत. प्रभूच्या ठाई मम हर्ष. वर्तमानासाठी उभे रहा. Hallelujah.
प्रभू तुम्हा बरोबर असो. मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली. त्याची आई मरिया हिचा योसेफशी वांगनिश्चय झाला होता, पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगाने ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडावयाची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वांगनिश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, दावीदच्या पुत्रा योसेफ, आपली पत्नी मरियेचा स्वीकार करायला भिवू नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे. प्रभूचे शुभवर्तमान. प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय फादर डेव्हिड, प्रिय सिस्टर्स व ख्रिस्ताय जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सप्टेंबर महिना आला की भारतातील अनेक परिवार उपखंडात असलेल्या मरियेच्या विविध तीर्थस्थानाकडे वळताना दिसतात. ह्यामध्ये तामिळनाडू येथील वैलंकनी, मुंबई येथील माउंट मेरी वांद्रे, बँगलोर येथील संत मेरी, पश्चिम बंगाल येथील बांदेल, मीरत येथील सारदाना यांचा समावेश असून ही यादी लांबलचक व रंगीत आहे. पुरुष, स्त्रिया व मुलं मुली जे विविध प्रकारचे जीवन जगतात व अनेक धर्म पाळतात, ते सर्व आपल्या कुटुंबाची राणी असलेल्या पवित्र मरियेच्या नावाखाली एकत्र येतात आणि जणू एकाच धाग्याने गुंफले जातात. ह्याच पवित्र भक्ती भावनेने आज एरला येथील चर्चमध्ये जमलेल्या ह्या प्रचंड जमावासाठी प्रार्थना करून ही सणाची मिसा अर्पण करताना मला खूप आनंद होत आहे. कोण होती मरिया, जिला आपण आपल्या कुटुंबाची राणी संबोधितो आणि वर्षानुवर्षे लोक या राणीच्या चरणाशी काय येतात? तिचा जन्म पॅलेस्टाईन नगरात 2000 वर्षापूर्वी झाला होता. ती जोकीम व अन्ना ह्या भक्तिमान जोडप्याची एकुलती एक कन्या होती. तिचा स्वीकार करून तिला त्या काळातील कर्मठ सामाजिक परंपरेत स्वातंत्र्याने एक मुलगी किंवा बालिका म्हणून वाढविल्याबद्दल तिच्या आई वडिलांचे आभार. जेव्हा देवाने तिला विचारले की ती येशूची, या जगात येणाऱ्या देवाच्या पुत्राची माता होण्यास व तयार आहे का, तेव्हा ती एक तरुण मुलगी होती व तिची सोयरीक जमली होती. तिने दूताला होकार दिला व आजही ती देवाला होकार देते आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवते, कारण देवाला सर्व काही शक्य आहे हे तिला ठाऊक होते.
ती गरीब होती आणि येशूचे पालन पोषण करण्यासाठी तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार होते. तरी तिने आपल्या पुत्राला लोकांसाठी कार्य करताना आधार दिला. ती लाजाळू व सर्वांपासून स्वतःला दूर ठेवणारी मुलगी नव्हती, तर ती आपल्या शेजाऱ्यांच्या जीवनात सहभाग घेणारी होती. ती एक धैर्यवान स्त्री होती, कारण जेव्हा तिचा पुत्र येशू क्रूसावर प्रेम, सत्य व न्यायाची साक्ष देण्यासाठी मरण पावला, तेव्हा ती क्रूसाखाली उभी राहिली. मरिया खरोखरच धैर्यवान व प्रेमळ स्त्री होती. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या मिखा प्रवक्त्याच्या पहिल्या वाचनात सांगितले आहे की प्रसूती वेदना पावणारी प्रसूत होईपर्यंत इस्रायल लोक परकयांच्या अधीन असतील. प्रभू प्रकट होऊन आपल्या प्रजेचे पालन करील आणि ते निर्दस्त वस्ती करतील. त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचेल. आजच्या मत्तियाच्या शुभ वर्तमानात संत मत्तय येशूच्या वंशावलीचे ज्ञान आपणास देतो. येशू हा दाविदाच्या राजघराण्यातून आला आहे हे तो स्पष्ट करतो. पवित्र मरिया गर्भवती होती. योसेफानं तिचा स्वीकार केला व पुढे येशूचा जन्म कसा झाला याचे सुंदर विवेचन या ठिकाणी आपण ऐकतो. प्रिय बंधू भगिनींनो, आपली आई व आपल्या कुटुंबाची राणी म्हणून मरियेचा सर्व धर्मीय लोकांनी स्वीकार केला आहे. भारतातील लोकांना तिचा येशूची आई व आपली आई म्हणून स्वीकार करणे सोपे जाते. अन्य धर्मातील हजारो लोक आजच्या सणाच्या दिवशी चर्चमध्ये विशेषतः मरियेच्या तीर्थस्नानाकडे येऊन साक्ष देतात की ते गरजेवेळी व संकटावेळी मरियेकडे वळू शकतात. तिचे अनेक भक्त प्रत्येक शनिवारी एर्लियाच्या तीर्थस्थानात तिच्या चरणाशी येताना आपण पाहतो. कुटुंबाची राणी असलेल्या पवित्र मरियेचा आपल्याला काय संदेश आहे? आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक मुलीमध्ये व स्त्रीमध्ये तिचा शोध घेण्यासाठी ती आज आपल्याला आमंत्रण देत आहे. कधीकधी आपण मरियेच्या मातीच्या पुतळ्याचा सन्मान करतो व जिवंत मरियेचा अपमान करतो. आज 8 सप्टेंबरला पवित्र मरियेचा वाढदिवस साजरा करीत असताना आपण यावर मननचिंतन करणे आवश्यक आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आज मरिया नावाच्या एका लहान पवित्र व निरागस मुलीचा म्हणजेच आपल्या कुटुंबाच्या राणीचा वाढदिवस साजरा करीत असताना आपण आपल्या कुटुंबातील, समाजातील प्रत्येक मुलीमध्ये आणि स्त्रियांमध्ये पवित्र मरियेचे रूप पाहूया. आपल्या मुलींना शिकवूया. तसेच आपण मुलींचे व स्त्रियांचे रक्षण करूया. आमेन.
कृपया उभे राहूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना असतील. बंधू आणि भगिनी, म्हणून ख्रिस्ताय आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करूया. आपले उत्तर. हे मरिया माते, आमच्यासाठी मध्यस्थी कर. सर्वांनी. हे मरिया माते, आमच्यासाठी मध्यस्थी कर. पोप लिओ 14वे, बिशप, धर्मगुरू आणि व्रतस्थांनी मरिया मातेचे अनुकरण करून सर्व लोकांसाठी प्रेम, सेवा आणि नम्रतेचे आदर्श उदाहरण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे मरिया माते, आमच्यासाठी मध्यस्थी कर. सर्व जागतिक नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी जगात शांती आणि ऐक्य आणण्यासाठी मरिया मातेप्रमाणे संवाद आणि समेटाद्वारे सर्व मतभेद मिटवावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. आमच्यासाठी मध्यस्थी कर. ख्रिस्तवासी पोप फ्रान्सिस यांनी सुचवलेल्याप्रमाणे आपण शुभवर्तमानावर प्रेम करून आशेचे तीर्थयात्री म्हणून एकत्र प्रवास करून पवित्र आत्म्याच्या इच्छेचा मोकळापणाने स्वीकार करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे मरिया माते, आमच्यासाठी मध्यस्थी कर. इर्ला धर्मग्रामातील सर्व युवक युवतींनी आणि सर्व लोकांनी आज्ञापालन करून ख्रिस्ती जीवन मूल्याप्रमाणे जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे मरिया माते, आमच्यासाठी मध्यस्थी कर. इर्ला धर्मग्रामातील सर्व कुटुंबात सदैव प्रेम, दया, क्षमा, शांतीचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे मरिया माते, आमच्यासाठी मध्यस्थी कर. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. आपले उत्तर. हे मरिया माते, आमच्यासाठी मध्यस्थी कर. हे तारणदाय सर्वसमर्थ परमेश्वरा, तू तुझ्या पुत्राची आई होण्यासाठी मरिया मातेची निवड करून तुझ्या प्रेमाचा आविष्कार घडविलास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आता दृढ श्रद्धेने तुझ्या पुढे ठेवलेल्या आमच्या सर्व मागण्या मान्य कर अशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. अर्पण गीत. धरणीची भाकर घेऊन. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून
प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, धन्य कुमारी मरियेचा जन्मदिन आनंदाने साजरा करीत असताना आम्ही आमची दाने घेऊन तुझ्याजवळ आलो आहोत. तू ज्या पुत्राने तिच्याद्वारे मानवी शरीर धारण केले, त्याच्या मानवी स्वभावाद्वारे आम्हाला शक्ती मिळू दे. तो सर्व काल जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व आनंददायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचे जन्मदिन साजरा करीत आहोत. या शुभ दिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत आणि तुझ्या नावाचा गौरव करावा, हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा ऐकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात. सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफिम मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरांत आमचे मधुर सूर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो. आभार गीत. पवित्र पवित्र. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचं तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दबशावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले,
तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, जॉन आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करण्यास क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर.
तू नित्यजीवी असून सदा सर्व राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी आपण एकमेकांना शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू तू माझ्या छत्राखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. सूचनेकडे लक्ष द्या. आता ख्रिस्त शरीराचा वाटप होत आहे. हे ख्रिस्त शरीर फक्त कॅथलिक ख्रिस्ती लोकांच्या सेवनासाठी आहे. इतर धर्मीय बांधव या प्रार्थनेला हजर असतील तर त्यांनी ह्या ख्रिस्त शरीराचा स्वीकार करू नये, तर त्यांनी आपल्या जागेवर बसावे आणि गायनात भाग घ्यावा. ख्रिस्त शरीर सिर्फ कैथलिक ख्रिस्ती लोग हैं उनके लिए है. प्रसाद गीत. मरिया तू धन्य धन्य स्त्रियामध्ये.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, पवित्र ख्रिस्त बलिदानाद्वारे नवजीवन प्राप्त झालेल्या ख्रिस्त सभेला कुमारी मरियेच्या जन्मदिनी आनंदाचे वरदान दे. तिने जगाचा आशादीप व तारणारा ख्रिस्त ह्याला जन्म दिला. आम्हाला आशेचे व मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आभाराचे 2 शब्द. On behalf of all of you, we come to the end of the novenas and therefore wish to thank in particular Bishop Bartol Barreto for willingly agreeing to come and celebrate not only one Mass but 2 Masses, and to celebrate early morning. Normally we don't get a bishop, or rather we don't call a bishop early in the morning, but he very willingly agreed to come. Thank you, Bishop Bartol, though he's in Nasik. Though he's out of Bombay in Nasik, but I don't know whether his heart is still here, but we at least miss him in Bombay. And therefore we hope to call him as and when we need him. Thank you so much, Bishop Bartol, and hope you'll be often here whenever we need you. We should thank all of you who have been coming so faithfully. I think your faith inspires all of us and one another. So when you see the faith of others, we grow in our own faith to Mother Mary. The sisters who help us coming from different places faithfully for 2 Masses communion. Thank the choir in very particular for singing regularly 2 Masses, making the Masses so lively, meaningful. So faithfully they've been coming. And all of those are working in the church, the liturgy, ushers outside the church. It's not easy to manage such a big crowd in a small place like this, but I think ushers do a wonderful job such that there's no stampede, things move orderly. And therefore, thank you, all of you. Yes, I think they're doing a really wonderful job, these ushers, making things move quite smoothly. And as I said today, I wish all of you a very, very happy feast. May Mother Mary bless you, bless your families, keep you always under a protection. God bless you and have a nice day. I too take this occasion to wish each one of you a happy feast of Our Lady. It's her birthday that we celebrate, and it's a joyful occasion for each one of us to imitate and walk in the footsteps of Mary, our Heavenly Mother. Both of us, Father Ivan and myself, come from the same parish, St. Michael Church, Mahim. I told him long ago, if at all I joined the seminary, one of the reasons is because he preached a powerful sermon on his Thanksgiving Mass Day. And I still remember the words, there will be problems, there will be difficulties, but God does not abandon one. Having listened to this sentence, I told my mother, I said, I want to join the seminary. And she said, you have my permission, go and join the seminary. I cannot say no to Ivan. Ivan and I have been friends. So thank you, Father Ivan, for having invited me. God bless you. Please take care of yourselves, particularly during the season when it's raining. Walk slowly. Take care of yourself. Thank you, Father David, for assisting me, and for this altar server. Thank you. God bless you. मरिया मातेच्या सर्व भक्तांच्या वतीने मी बिशप बार्थोल व फादर डेव्हिड यांचे मनापासून आभार मानते. तसेच या चर्चचे पॅरिश प्रीस्ट फादर आयवन मॅस्करेनस, तुमचे आम्ही सर्वजण मनापासून आभार मानतो. या चर्चमध्ये गेल्या 9 दिवस विले पार्ले येथील संत फ्रान्सिस गायकवृंद आम्हासाठी उत्तम असे सुमधुर संगीत देऊन प्रार्थनामय वातावरण तयार केल्याबद्दल संत फ्रान्सिस झेवियर चर्चचे प्रमुख रेमन क्रियाडो आणि त्यांचे सहकारी त्या सर्व क्वायर मेंबर्सचे आम्ही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र
आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा, मिसा समाप्त झाली आहे. देवाला धन्यवाद. गीत घेऊया, वेलनकनी तू मायेची माय. तुझे